आणखी का मोठी बातमी आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं बुलढाण्यामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं आहे। मंत्री झाल्यानंतर ते बुलढाण्यामध्ये आले आणि त्यावेळेला त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलंय। बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव यांचा नागरी सत्कार होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच जाधव हे बुलढाण्यामध्ये येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। ही लाईव्ह दृश्य आहेत बुलढाण्यातली। प्रतापराव जाधव जे मंत्री झालेले आहेत, केंद्रीय मंत्री, आणि त्यानंतर पहिल्यांदाच त्यांचं आगमन या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघामध्ये होते आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांनी जय्यत तयारी केलेली आहे त्यांच्या स्वागतासाठी। केंद्रीय मंत्री झाल्यानंतर आता त्यांचं जोरदार स्वागत या ठिकाणी केलं जात आहे आणि त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। दरम्यान यावेळेला आता प्रतापराव जाधव यांची काय प्रतिक्रिया आहे ते बघावं लागेल। तर मोठ्या संख्येनं बाईक घेऊन त्यांचे कार्यकर्ते समर्थक या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत जमल्याचं आणि प्रतापराव जाधव यांचं आगमन या ठिकाणी झालं आहे। त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जातोय आणि जोरदार स्वागत या ठिकाणी केलं जातं। त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। फुलांची उधळण पाकळ्या त्यांच्यावर उधळल्या जात आहेत आणि याशिवाय ज्या पद्धतीनं साऊथमध्ये एखाद्या नेत्याचं स्वागत केलं जातं त्या पद्धतीनं इथं क्रेन मधून हे स्वागत केलं जातंय की काय असं आपल्याला पाहायला मिळतं आणि एक मोठा हार सुद्धा या ठिकाणी असावा। दरम्यान फुलांची मोठ्या प्रमाणामध्ये उधळण केली जाते। जेसीबी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत आणि जेसीबी मधून फुलांची ही उधळण प्रतापराव जाधव यांच्यावर केली जाते। त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। प्रतापराव जाधव बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून या लोकसभेमध्ये निवडून आलेले आहेत, खासदार झाले आणि त्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडलेली आहे आणि आता त्यांचे समर्थक या ठिकाणी स्वागत करताना दिसत आहेत आणि त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।